नमस्कार, आज आपण प्रीमिक्सचे परफेक्ट असे गुलाबजाम कसे बनवायचे हे बघणार आहोत। अगदीच हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर नक्कीच परफेक्ट असे गुलाबजाम तुम्हाला सुद्धा जमणार। तर इथे मी चिटले प्रीमिक्सचं पॅकेट घेतलेलं आहे 200 ग्रॅमचं। तर याचं जे प्रमाण आहे ते आपण किती घ्यायचं, साखर किती घ्यायची, व्यवस्थित या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। बरेचदा काय होतं, आपण गुलाबजाम वळतो तेव्हा मधातून अशी क्रॅक जाते। तर मग ती का जाते? तुम्ही व्यवस्थित पीठ मळत नाहीत त्यामुळे जाते। तर पीठ कसं मळायचं बघू शकता तुम्ही की पीठ कसं मळायचं हे मी व्यवस्थित सांगितलेलं आहे। जास्त याला वेळही लागणार नाहीत। इतक्या सहजरित्या गुलाबजाम कोणीही बनवू शकेल, इतकी साधी आणि सोपी पद्धत सांगितलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी पॅकेट फोडून घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये गुलाबजामचं प्रीमिक्स काढून घेतलेलं आहे। तर सर्वप्रथम काय करायचं, प्रीमिक्स काढल्यानंतर त्याच्या गाठी ज्या आहेत ना त्या फोडून घ्यायच्या। ही झाली पहिली टिप्स। मध्ये बरेचदा गुठळे असतात त्यामुळे गुलाबजाम जे आहेत ना क्रॅक जातात। अजून काही टिप्स सांगणार आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि जो आपला प्रीमिक्सचं जो पीठ आहे ते कसं मळायचं, कसं भिजवायचं हे सुद्धा सांगणार आहे। तर बघू शकता इथे मी दूध टाकलेलं आहे। दुधामुळे गुलाबजाम खूप छान होतात। तर दूध टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इथे मला साधारण या वाटीने 1 वाटी दूध लागलेलं आहे। तर तुम्ही वाटीचं प्रमाण व्यवस्थित घ्या, म्हणजे 1 वाटी याला दूध लागतं किंवा यामध्ये जास्तसुद्धा दूध लागू शकतं। तर तुमच्याकडे जर जास्त दूध नसेल तर तुम्ही अर्ध दूध आणि अर्ध पाणीसुद्धा वापरू शकता। तर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। साधारण ही प्रोसेस आपल्याला 2 मिनिट करायची आहे। आणि मिक्स झाल्यानंतर हे झाकून ठेवायचं आहे ना। हे पीठ आपल्याला मळायचं आहे, जास्त फक्त झाकून ठेवायचं आहे। तर नंतर आपण पाक करायला घेऊया। इथे मी 3 वाटी पाणी तर 3 वाटी साखर घेतलेली आहेत। या मेजरमेंट कपने घेतलेली आहे। तुमच्याकडे जर एखादी वाटी असेल त्याने तुम्ही घेऊ शकता, म्हणजे जेवढं पाणी तेवढी साखर आपल्याला इथे घ्यायची आहे। तर बरेचदा आपण पाक अतिशय घट्ट करतो। तर गुलाबजामचा जो पाक असतो ना तो अतिशय घट्ट पाहिजे नाही, म्हणजेच असायला नको। कारण अतिशय घट्ट पाक असला तर गुलाबजाम जे आहेत ना ते व्यवस्थित छान लागत नाहीत। तर त्यामुळे जो पाक जो आहे ना थोडा एकतारी काढून घ्यायचा आहे। थोडा घट्टसर करून घ्यायचा, जास्त पातळही नाही, मीडियम आणि जास्त घट्टसुद्धा नाही। तर आता 10 ते 15 मिनिट झालेले आहेत। आपण पीठ रेस्ट करायला ठेवलेलं होतं बघू शकता। आता इथे आपण याचा ना गोळा करून घेणार आहोत। बघू शकता या पद्धतीने थोड्या गाठी मोडून घ्यायच्या याच्या। आणि आपल्याला हे पीठ जे आहेत ना एकदम याची मालिशही करायची नाही आहेत आणि काहीच नाही। तर बघू शकता तुम्ही इथे मी मालिश न करता किती मस्त पेड्यासारखे गुलाबजाम करून घेतलेले आहेत। एकही क्रॅक गेलेली नाही आहे। जर तुम्ही या टिप जर फॉलो केल्या तर नक्कीच गुलाबजाम परफेक्टच बनतील। तर आता ते पाकामध्ये किती वेळ राहू द्यायचे हे सुद्धा टिप्स सांगितलेली आहेत। तळ हाताला तूप लावून घ्यायचं। तूप लावल्यानंतर बघू शकता थोडे हलक्या हाताने प्रेस करायचे आणि असे गोळे आपल्याला करून घ्यायचे या पद्धतीने। तर असे पूर्ण प्रीमिक्सचे गुलाबजामुन आपण करून घेणार आहोत। तर इथे आपण जी साईज देणार आहोत त्या साईजनुसार गुलाबजाम बनणार। तर यामध्ये 40 ते 45 गुलाबजाम आरामात होऊन जातात। जर बघू शकता पेड्यासारखे आणि थोडीही क्रॅक गेलेली नाही आहेत। तेल थोडं गरम झालेलं आहे, यामध्ये आपण गुलाबजाम टाकून घेणार आहोत। तर यामध्ये पूर्णच गुलाबजाम टाकून घ्यायचे नाही आहेत। साधारण 4 ते 5 किंवा 5 ते 6 गुलाबजाम यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आहे, जास्त लोही नाही, हाय पण नाही। आणि तुम्हाला जेवढे लागतील तेवढे तुम्ही गुलाबजाम गोल्डन ब्राऊन किंवा थोडे कमीसुद्धा करू शकता, पण हा कलर छान वाटतो जेव्हा गुलाबजाम। आता इथे एखाद्या गुलाबजामला क्रॅक गेलेले आहेत, बाकी सर्व गुलाबजाम परफेक्टच झालेले आहेत। तर आता आपण पाक तयार झालेला आहे। साधारण आपण 10 मिनिट हा पाक होऊ दिलेला आहे। यामध्ये विलायची पावडर टाकलेली आहे। थोडा गॅसचा फ्लेम यामध्ये हाय करायचा आणि पाक होऊ द्यायचा, लवकर होतो आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण काय करू की गॅसचा फ्लेम जो आहे ना बंद करून द्यायचा आहे। गरम गरम पाक आहे त्यामध्ये हे गुलाबजाम पूर्ण टाकून घ्यायचे। गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे
तर हे गुलाबजाम असे टाकून घ्यायचे. साधारण हे गुलाबजाम जे आहेत ना 3 तास तुम्ही पाकामध्ये मुरत ठेवा, म्हणजे आतमध्ये सुद्धा हा पाक व्यवस्थित जातो आणि एकदम रसरशीत असे गुलाबजाम होतात. प्रीमिक्सचे गुलाबजाम केले की आपण काय करतो, लगेच टाकतो आणि लगेच खायला सुरुवात करतो, तर ते आतमधून कच्चे वाटतात. तर त्यामुळे ही टिप्स फॉलो करा की कच्चे वाटणार नाहीत, आतमध्ये सुद्धा पाक जाणारा हा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे, बघू शकता या पद्धतीने. आणि किती मस्त सॉफ्ट आणि आतमध्ये सुद्धा पाक गेलेले आहेत, असे रसरशीत असे गुलाबजाम झालेले आहेत. जर या टिप्स जर फॉलो केल्या ना नक्कीच गुलाबजाम परफेक्टच बनणार. तर एका प्लेटमध्ये मी सर्व करून घेतलेले आहेत आणि बघू शकता की मस्त परफेक्ट असे गुलाबजाम तयार आहेत. तर खोबरा किस टाकायचा आणि मस्त असे रसरशीत असे गुलाबजाम तयार आहेत. तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. घेऊन येणार आहोत, तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.